मी विष्णू कारंपुरी महाराज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष व शिवसेना ठाकरे पक्ष सोलापूर महानगर प्रमुख। काल सोलापुरातील जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या कामकाजात योजनेत जो भ्रष्टाचार सुरू आहे, जे कामगारांना लुटण्याचं काम सुरू आहे आणि कामगारांच्या बोगस नोंदणी कामकाज सुरू आहे आणि कामगाराकडून प्रति 1000 ते 1500 रुपये, 1500 ते 2000 रुपये घेऊन भांडी किट किंवा इतर साहित्य, ओळखपत्र, टोकन दिलं जातं। या माध्यमातून सोलापुरातील 5 संघटना एकत्रित येऊन महाराष्ट्र कामगार सेना, सह्याद्री कामगार संघटना, दलित पॅंथर सेना, भ्रष्टाचार विरोधी संघटना, त्याचबरोबर संघर्ष कामगार संघटना, या संघटनेच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आमच्या मागण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। यावेळी वक्तव्य करताना किंवा भाषण करताना मी इशारा दिला की माननीय मुख्यमंत्री साहेब सोलापुरात येत आहेत, त्यांना आम्हाला भेटण्याची रीतसर परवानगी द्यावी, अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखवणार, अशा प्रकारचा इशारा दिला। त्यावरून पोलिसांनी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांनी काल रात्री 9:30 वाजता मी वेळ घेऊन गेलो, 10:30-11 पर्यंत बसविले विनाकारण। त्यानंतर त्या ठिकाणी नोटीस दिला आणि त्या नोटिसला मी बोलत असताना मी कुठल्याही प्रकारचे निदर्शन किंवा काळे झेंडे दाखवणार नाही असं म्हणत असताना देखील सकाळी बरोबर 10 वाजता या ठिकाणी त्यांचे जेलरोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी आलेत आणि दुपारी 2 ते 2:15 पर्यंत मला नजरकैदेत ठेवले। म्हणजे यावरून या गद्दार, लाचार आणि धोकाबाज सरकार किती या ठिकाणी दबावतंत्र करीत आहे। याद राखा, किती दबावतंत्र करा, तुम्ही कसल्याही प्रकारचं तुम्ही कारवायांचा बडगा दाखवा, आम्ही शिवसैनिक आणि कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी हे आमचा लढा चालू ठेवणार आहेत आणि या गोष्टीचा मी पोलिसांच्या या कृत्याचा, सरकारचा निषेध करतो आणि आमचा लढा अखेरपर्यंत चालू राहणार आहे। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत अन्यायाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत माननीय प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पूर्ण विश्वास आणि कामकाज चालूच राहणार, अशा प्रकारचा इशारा देतो। मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।